पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। हिचे मिस्टर पण रिअल इस्टेट मध्ये जॉब करत होते, पण बिचाराचा जॉब गेला। तू बघ ना आपल्या कंपनीत एखादा जॉब। सुषमा, तू डोक्यावर पडलीस? तुला काडीची अक्कल नाहीये। ब्रिक्स अँड अँगल कंपनी ही तुला धर्मशाळा वाटली का? जो दिसेल त्याला जॉब द्यायला? अरे बापरे, इतके मेसेजेस। 2 अपॉइंटमेंट सुद्धा आहेत। जानकी धाम म्हणजे मला पोचायला उशीर होणार। देवा, आता काय करू? इफ यू आर लेट देन कॉल ऍड लॅब। उशीर झाला तर फोन करून कळवा। हॅलो मॅडम, मी ना प्रीटी ब्युटी मधनं बोलते। नाही मी पोचतेच आहे। त्याचं काय ना, तुमचा मेसेज मला मिळायला जरा उशीर झाला त्याच्यामुळे। हो लवकरात लवकर पोचतेच मी। हो हेलो, रमणकलाल, संजोत की परिणीता? काय? तिन्ही मोठ्या ज्वेलर्सची दुकान आहेत। तुला कुठे जायचंय? कशासाठी? तुझ्यासाठी तोडे बनवायला। तू मला हे असं ज्वेलर्सच्या दुकानात जाऊन रेडीमेड तोडे घेणार आहेस? त्याचं कसं आहे शिल्पी, आपल्याला ना दुकानातच जावं लागेल, कारण मला हाताने बनवता येत नाहीत ना। प्लीज विद्युत, हे असले थुकरट जोक्स मारू नकोस। आता मी जे सांगते ते नीट ऐक। 2 गोष्टी आहेत। पहिली गोष्ट म्हणजे मला सेम तसेच तोडे हवेत जसे तुझ्या बहिणीकडे, अगदी सेम तसंच डिझाईन, त्याच वजनाचे, ठीक आहे? आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुझ्याकडे तोडे घ्यायला पैसे आहेत याचाच अर्थ तुझ्याकडे फ्लॅट घ्यायला सुद्धा पैसे असतील असं मी गृहीत धरते। ते पैसे तू वेगळे ठेवलेच असशील, कारण आत्ता जरी मी येऊ शकत नसले तरी सुद्धा मला माझा सेपरेट फ्लॅट हवाय हेही तितकंच खरंय। यावर तुझ्याकडे बोलायला काही नसेलच, सो बाय। कसं वाटलं मॅडम फेशियल मसाज? कसा वाटला? चेहरा बघा ना तुमचा। ठीक आहे, पण तुम्ही यायला थोडासा उशीर केलात। चला आता केसांना कलर करायला घेऊया। मॅडम, पण तुम्ही ते ऑर्डर मध्ये टाकलं नाहीये आणि असं आयत्या वेळेला आम्हाला काही करता येत नाही। अशा काय तुम्ही बायका माझ्या घरी आल्यावर मला सांगता मी हे करणार नाही, मी ते करणार नाही? समजून घ्या मॅडम, आमच्या कंपनीचा नियम आहे।
तुम्हाला हे सगळं अगोदर ऑर्डर मध्ये टाकावं लागतं. जर नसेल तर आम्ही नाही करू शकत. तुमची कंपनी थर्ड क्लास आहे. मी कधी ऑर्डर केली होती आणि तुम्ही किती वाजता आलायत? मला ना जरा रिक्षा मिळायला उशीर झाला म्हणून. मग आता मी जे सांगते ते करायला हवं ना. असं नाही करता येणार मॅडम. तुम्हाला ना नवीन ऑर्डर बुक करावी लागेल. क्लायंटशी असं उर्मटपणे बोला असं सांगितलंय का कंपनीने? उर्मटपणे? मॅडम पण जाऊ द्या, मला काहीच करायचं नाही. निघा तुम्ही आता. मॅडम पैसे? मी ऑनलाईन पेमेंट करते. ऑनलाईन? मी कॅश देणार नाही, ऑनलाईन पेमेंट करेन. आणि तुमची कंप्लेंट पण करणार. तुमचं नाव काय आहे? अश्विनी वाघमारे. कंप्लेंट आली आहे तुमची. काय उर्मटपणे बोललात तुम्ही? नाही मॅडम, असं मी काहीच केलं नाही. मी त्यांच्याकडे पैसे सुद्धा नाही मागितले. त्या म्हणाल्या की त्याच ऑनलाईन पेमेंट करतील म्हणून. पण ऑनलाईन तर पेमेंट आलंच नाहीये. म्हणजे तेच म्हणते मी. जेव्हा ऑनलाईन पेमेंट होतं तेव्हा आठवड्याच्या शेवटी सर्व ऑनलाईन जमा झालेलं पेमेंट आम्ही तुम्हाला देतो. पण या सर्व्हिसचे तर पैसेच आले नाहीयेत. पण असं कसं झालं मॅडम? कारण त्यांनी कंप्लेंट केली अश्विनी. त्यांना पूर्ण सर्व्हिसेस फ्री देण्याचा बेनिफिट कंपनीने दिलंय. तुम्ही खूप उशिरा पोहोचलेलं असं लिहिलंय त्यांनी. नाही मॅडम, मला फक्त ना 5-7 मिनिटच उशीर झाला. अगोदरच्या क्लायंटने सांगितलं की फोन सायलेंटवर ठेव, म्हणून मला कळलंच नाही. अश्विनी, तुम्ही सिन्सिअर आहात हे माहितीये मला. पण कस्टमरने एकदा का रेटिंग दिलं तर आम्ही काहीच करू शकत नाही. आता कस्टमरला फ्री सेशन द्यावंच लागेल. आणि जर तुम्हाला रिजेक्ट केलं तर तुमच्या बदल्यात जी ब्युटिशियन जाईल त्यांना तुमच्या सॅलरीतून पैसे द्यावे लागतील आम्हाला. मॅडम, अशी तक्रार गेली तर माझं काम. काळजी करू नका. तुमच्या पहिल्या कस्टमरने तुम्हाला खूप छान रेटिंग आणि रिव्ह्यूज दिलेत. त्यामुळे तुमचा जॉब सेफ आहे. पण यापुढे लक्षात ठेवा, मी तुम्हाला सांगितलं होतं की वेळेवर पोहोचणं खूप महत्वाचं आहे. हो मॅडम. आज पहिला दिवस. काम केलं पण एकही पैसा नाही मिळाला. माझी खूप इच्छा होती आज मला जे पैसे मिळतील त्याच्यातनं मला तुमच्यासाठी काहीतरी घ्यायचं होतं. पण आई, तेवढ्यासाठी तू पैसे न घेता आलीस? मला ना त्या माणसाकडनं एकही पैसा घ्यायचा नाहीये, कळलं? एक दिवशी तुझे बाबा ना त्याच्यापेक्षा मोठे बिझनेसमॅन होते, तेव्हा त्याला कळेल. बरं, पण ऐक, पुढच्या वेळेला ना अगदी वेळेत पोच. आणि हे कोणी एक्स्ट्रा काम करायला सांगितलं ना तरी करायचं नाही. तो तुझा जॉब नाही आहे. आणि सारखं सारखं इमोशनल नाही व्हायचं. मयू, मला ना त्या अनिता मॅडमने सांगितलं की मला खूप चांगलं रेटिंग मिळालंय. ते कसं बघतात ते दाखव ना मला. थांब, दाखवते. हे बघा, इकडे जायचं, मग हे ओपन होतं आणि ते रेटिंग. ओ माय गॉड, तुला 5 स्टार मिळाले. वाव. आणि बघा लिहिले, सर्व्हिस खूप छान दिली, स्वभाव खूप छान आहे, कामात नीटनेटकेपणा आहे, आणि मी पुन्हा पुन्हा हिलाच बोलवेन. वाव आई, मस्त. यू आर अ स्टार. 5 स्टार. 5 स्टार. काय झालं गाई? मयू, अगं कसं आहे ना, याच्यापूर्वी मी हे काम केलंय, पण आज ब्युटिशियन म्हणून मी पहिल्यांदा बाहेर काम केलं आणि मला 5 स्टार मिळाले. संजू आणि कुहूच्या वहीमध्ये जेव्हा त्यांना मिळालेले स्टार बघायचे ना तेव्हा मला खूप मस्त वाटायचं, पण आज मला मिळालेत. खूप छान आणि भारी वाटतंय ग. आई, हा तर पहिलाच दिवस आहे ग.
यापुढे बघ तुला किती रेटिंग्स आणि किती स्टार्स मिळणार आहेत ते. थँक गॉड की कोणाला तरी तुझी किंमत कळाली, पण ते तुला स्वतःला कधी कळणार आहे काय माहिती. तू आहेस ना, मग समजेल. भाई नमस्ते. तो तैयारी है ना? मैं पहले ही बोला ना मेरी तयारी है ना. देखो जोखिम है, बाद में पलटेगा तो नहीं. मला परतायचं असतं तर इथपर्यंत आलोच नसतो ना मी. ठीक है, चलो मेरे साथ. वाघमारे काका, मॅच संपल्यावर काका ही कुठली सेपरेट इनिंग खेळताय? बबन, तू कळलं पाहिजे. शिंदे, नमस्कार. मी अश्विनी वाघमारे, प्रिटी ब्युटी मधनं आले. एका हाती संसार, एका हाती स्वप्न, खोपा बांधते मी कष्टाने उंच ग. एका हाती संसार, एका हाती स्वप्न, खोपा बांधते मी कष्टाने उंच ग. भरारी घेण्या उमले बोला पंख, म्हणे मला चाल पुढे पुढे ग आनंद. मी अश्विनी वाघमारे, प्रिटी ब्युटी मधनं आले, ब्युटिशियन. या आत या. तू चाल पुढे, तू चाल पुढे, तू चाल पुढे, चाल पुढे, चाल पुढे, तू चाल पुढे, चाल पुढे, चाल पुढे. अश्विनी, तू चाल पुढे, तू चाल पुढे. अरे वा, छान. तुझं तर कौतुकच करायला पाहिजे. काय आहे ना, आजकालच्या जमान्यात आपल्या बायकोसाठी इतक्या प्रेमाने कोणी तोडे बनवून घेतही नाही. हे बघ, सगळा रेडीमेडचा जमाना आहे. यायचं, पैसे द्यायचे, घेऊन जायचं. बरं, घरी सगळे कसे आहेत? माई आणि आप्पा ठीक आहेत. छान. मला वाटतं तुझ्या बायकोच्या हाताचं माप
2.25 आहे. तुझ्या डोक्यात काही डिझाईन्स आहेत का? नाही काका, आपल्याला तोडे आहेत ना ताईच्या तोड्यांसारखेच बनवायचे. डिझाईन सुद्धा सेम आणि वजन सुद्धा. अरे ते तोडे बनवून तर किती वर्ष झाली. बरोबर आहे काका. पण कसं आहे, मी ताईचे तोडेच आणणार होतो तुम्हाला दाखवायला. मी ताईकडे मागितले सुद्धा, पण तिने सांगितलं तिने ते तोडे बँकेत ठेवले आणि तिच्याकडे वेळ नाहीये. बँकेत? अरे ते तर काय झालं काका? नाही, मी ते तोडे बँकेत ठेवलेत म्हटल्यावर तुम्ही शांत झालात. ते तोडे बँकेत नाही आहेत का काका? सांगा ना, ते तोडे बँकेत नाही आहेत का? मग कुठे आहेत? यु नो व्हॉट, कालची कस्टमर मला म्हणाली तू असेच येत जा माझ्याकडे आणि तुझा नंबर पण मला दे. कशाला कंपनीला पैसे देते? डायरेक्ट पैसे मीच तुला देते ना. मग काय केलं? व्हॉट काय केलं? अशा फ्रॉड क्लायंट कडे जेनिफर रिपीट जात नाही. अरे ज्या कंपनीने आपल्याला ट्रेनिंग दिली, रोजीरोटी दिली, त्या कंपनी सोबत गद्दारी करायची? नो वे. बरोबर केलंस अश्विनी. तुला बरोबर मिळतं ना ग तुझं पेमेंट? हो, आज मला ना 2,000 रुपये मिळाले. अरे वा, मग काय करणार पैशांचं? आहे काहीतरी मनात. आज या कामातनं मला पहिल्यांदा पैसे मिळालेत ना, असा विचार करते की यांच्यासाठी काहीतरी घेऊ म्हणून. वा, वंडरफुल. माझं मॅरेजच नाही झालं, मी कोणासाठी काय घेऊ? सुखी आहेस तू. माझी ड्युटी तर घरी गेला पण संपत नाही. काल माझा नवरा म्हणाला फेशियल करून दे म्हणून. आणि हो, सासूची तर नवीनच गंमत, पेडिक्युअर करून दे म्हणतात. नाही नाही, त्याचं काय, पाय दाबून दे म्हणता येत नाही ना, मग पेडिक्युअर करून दे. राईट राईट राईट. श्वेता, क्यूर होते? काय झालं तुला? माझ्या मुलाला शाळेतून घरी पाठवलं, शाळेत फी नाही भरली म्हणून. दिवसभर काम करते ग मी, तरी सुद्धा 2,000 रुपये कमी पडतात ग. माझा नवरा सगळे पैसे दारू पिण्यात घालवतो, काही एक कामधंदा नाही करत तो. घरातले सगळे खर्च बघून पैसे नाही पुरत ग. आता मुलाची शाळा सुद्धा बंद झालीये. काय उपयोग आहे एवढं काम करण्याचा? जाऊ दे, तुम्ही सगळे इतक्या आनंदात आहे आणि मी काय आपलं रडत बसली इथे. श्वेता, तुझ्या मुलाची शाळा थांबणार नाही. अगं, हे पैसे घे आणि मुलाच्या शाळेत जाऊन अगोदर फी भर. अगं पण अगं, माझ्याकडे एवढेच आहेत. माझ्याकडे अजून असले असते ना तर ते मी तुला दिले असते. अगं पण हे पैसे तू तुझ्या नवऱ्यासाठी काहीतरी घ्यायला म्हणून. घेईन ग नंतर. अश्विनी, तू हे पैसे मला का देतेस? आपण तर एकमेकींना नीटसं ओळखतही नाही आहोत. हो, आपण एकमेकींना नीटसं ओळखत नाही, पण ही परिस्थिती मी खूप चांगली ओळखते. आपल्याला गरज आहे म्हणून आपण इथे काम करतोय ना. ही गोष्ट सोपी नाहीये आणि आज या पैशांची गरज माझ्यापेक्षा जास्त तुला आहे. नाही, नको अश्विनी. श्वेता, हे पैसे तुझ्याजवळ ठेव आणि मुलाच्या शाळेत जाऊन भर. अगं, आपण एकत्र काम करतोय ना, मग आपण एकमेकींना मदत नाही करणार तर कोण करणार? अश्विनी, अश्विनी, तुला कधीच कशाची कमी पडणार नाही
आणि पडायलाही नको. जे हात पटकन सगळं द्यायला पुढे येतात ते हात कधीच रिकामे राहत नाही आणि देव राहूही देणार नाही. देव तुला सगळं भरभरून देईल, बघ तू.